नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर एमपीएससी कंबाईन मधील जी क्लर्क पोस्ट आहे त्याची जी 2023 मध्ये वेकन्सीज आल्या होत्या, ज्या बंपर वेकन्सीज होत्या 7034, त्या वेकन्सीज रिलेटेड एक अपडेट घेऊन आलेलं आहे, पूर्ण डिटेल न्यूज घेऊन आलेलं आहे। कारण की ती जी वेकन्सीज आहेत आता वादाच्या भोवऱ्यात आहे, कारण त्या वेकन्सीची टंकलेखन चाचणी जी होती ती जुलै महिन्यात चालू होती। तर या सेशनमध्ये आपण डिटेल बोलणार आहे, नक्की प्रकरण काय आहे, काय प्रॉब्लेम्स आलेले टंकलेखन कौशल्य चाचणी झाल्यानंतर सर्व डिटेल बोलणार आहे या विषयावर आपण। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे YouTube चॅनल त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आम्ही डेली न्यू अपडेट्स घेऊन येतो एमपीएससी महाराष्ट्रातील सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स रिलेटेड। तर ही न्यूज तुम्ही पाहू शकता। टंकलेखन चाचणी सदोष कीबोर्ड बाबतच्या याचिकेवरील पुढील सुनावणी 8 ऑगस्टला। म्हणजे टंकलेखन चाचणी जी सदोष कीबोर्ड बद्दलची एक याचिका टाकण्यात आलेली आहे, तिची पुढील सुनावणी 8 ऑगस्टला आहे। डिटेल बघू नक्की प्रकरण काय आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित गट क सेवा 2023 संवर्गातील 7034 लिपिक टंकलेखक पदाच्या निवड प्रक्रियेविरोधात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झालेल्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली। सदोष कीबोर्ड विरोधातील 8 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार असून प्रतिवादींनी तातडीने शपथपत्र सादर करण्याचे आदेश न्यायाधिकरणाने दिले आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपिक टंकलेखकाकरिता मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालयांतर्गत 7043 पदे भरण्याचे जाहीर केले होते। या पदांकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच मराठी टंकलेखनाचा वेग 30, इंग्रजीचा वेग 40 शब्द प्रति मिनिट या अहर्तीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य होते। टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक 1 जुलै ते 13 जुलै 2024 दरम्यान आयोजित केली। 1 जुलैला प्रथम सत्राच्या उमेदवारांना चाचणीत तांत्रिक अडचणी उद्भवल्या, त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 1 ते 3 जुलै दरम्यानची टंकलेखन चाचणी रद्द करून ती पुढे ढकलली आणि 4 जुलैची टंकलेखन कौशल्य चाचणी नियमित घेतली। पण मुंबई येथील TCS केंद्रावरील उमेदवारांना जुने कीबोर्डमुळे व त्यामधील तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा योग्यरित्या देता आलीच नाही, त्यामुळे ही चाचणी रद्द करून नव्याने चाचणी घेण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे। म्हणजे 1 ते 3 जुलैच्या दरम्यानची टंकलेखन चाचणी जी होती ती रद्द करून पुढे ढकलण्यात आली होती आणि 4 जुलैपासूनची जी टंकलेखन कौशल्य चाचणी नियमित घेण्यात आली होती। पण मुंबई येथील जे TCS केंद्रावर उमेदवारांना जुन्या कीबोर्डमुळे व त्यामधील तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा योग्यरित्या देता आलीच नाही, त्यामुळे उमेदवार जे आहेत ते मागणी करत आहेत की ही जी टंकलेखन चाचणी झाली ती रद्द करून नव्याने टंकलेखन चाचणी घेण्यात यावी अशी उमेदवार मागणी करत आहेत। त्यामुळे त्या सदोष कीबोर्डाबाबतची याचिका छत्रपती संभाजीनगर न्यायाधिकरण छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाल्याच्या याचिका सुनावणी चालू आहे असे सांगण्यात आलेले आहे आणि त्याची नेक्स्ट सुनावणी कधी 8 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी आहे। ही डिटेल माहिती आहे। 5 जुलैला बदललेले कीबोर्ड पूर्ण डिटेल बघू आता। TCS कंपनीमार्फत दिनांक 5 जुलैपासून नवीन कंपनीचे कीबोर्ड पुरवण्यात आले, त्यामुळे 4 जुलैच्या उमेदवारांवर अन्याय झाल्याचे राज्यातील शुभांगी तांबडे, सुशील कचरेसह सुमारे 72 याचिकाकर्ते यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण छत्रपती संभाजीनगर येथे धाव घेऊन MPSCला 4 जुलैची कौशल्य चाचणी परत घेण्याचे निर्देश देण्याची विनंती केली, त्यावर सुनावणी सुरू आहे। म्हणजे 5 जुलैपासून नवीन कीबोर्ड दिलेले आहेत, परंतु 4 जुलैला ज्यांनी परीक्षा दिली त्यांच्यावर अन्याय झाला असं म्हणून याचिका दाखल करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर येथे MPSCला 4 जुलैची कौशल्य चाचणी परत घेण्याची निर्देश देण्याची विनंती केली आहे, अशा प्रकारचे सांगण्यात आलेले आहे या पूर्ण डिटेल न्यूजमध्ये। तुम्हाला डिटेल माहिती सांगितलेली आहे जी न्यूज आहे। MPSC कंबाईन क्लर्कची जी 2023ची जी जाहिरात आली होती 7000+ जागांची, त्या रिलेटेड डिटेल बातमी आहे। तर तुम्ही MPSCची एक्झाम असो किंवा महाराष्ट्रातील कोणत्या एक्झामच्या अपडेटसाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर ऑल द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग युअर एक्झाम।